नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हुबळी येथील त्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणातील आरोपीमुळे केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरात ठळक चर्चेत आलेल्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे आणखी एक धर्मांतराचा धक्कादायक प्रकरणामुळे आज संपूर्ण बेळगाव शहर तापले आहे. मागासवर्गीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने धर्मांतरासाठी छळ केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच हुबळी येथील विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याला कठीण शिक्षा देण्याची मागणी करत विविध हिंदू महिला संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. सोमवारी सकाळी शहरातील मारुती मंदिर, मारुती गल्ली येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, काकतीवेस मार्गे राणी चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. हुबळी येथे झालेल्या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या प्रकरणाशी संबंधित दोषारोपसूची लवकरच सादर होईल. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता विशेष न्यायालयाची व्यवस्था करण्यात येईल. याचे निकाल लवकरात लवकर लावण्याची विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मतदान जागृतीसाठी चिकोडी विभागात 3 चाकी जागृती रॅली काढण्यात आली. तालुका पंचायत, तालुका स्वीप समिती, चिकोडी बाल विकास नियोजन अधिकारी कार्यालय, नगरपालिका चिकोडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. या प्रसंगी आयोजित पथनाट्य कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नरेगा योजनेअंतर्गत तलावातून गाळ काढत असताना एका कुली मजुराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना बैलवंगल तालुक्यातील वककुंद येथे घडली. मल्लेश लक्ष्मण संबर्गी, वय वर्ष 55 असे मृताचे नाव असून घटनास्थळी तालुका पंचायतीचे सहाय्यक संचालक विजय पाटील, पीडीओ विजयलक्ष्मी अनिगोळ, ग्रामपंचायत सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. मृत मजुराच्या कुटुंबियांचे सांत्वन करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. हुबळी येथील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ तसेच मारेकऱ्याला कठीण शिक्षा देण्याची मागणी करत आज चिकोडी जिल्हा भाजप व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. नगरपालिका, डंबळखूट, दुर्गा भवन, सोमवार पेठ मार्गे मोर्चा बसवेश्वर सर्कल मध्ये आला. भाजप लोकसभा उमेदवार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भाजप पाठोपाठच विद्यार्थ्यांचा मोर्चा आला. यामध्ये विविध महाविद्यालयांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी दुर्योधन ऐहोळे, जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजी गोळ यांच्यासह चिकोडी जिल्हा भाजप व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर विजयी झाल्यास जैतनमाळला दत्तक स्वीकारून त्याचा समग्र विकास केला जाईल, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या जैतनमाळ येथे काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार दौरा झाला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. येथील दुरावस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत मृणाल हेब्बाळकर यांना विजयी केल्यास जैतनमाळला दत्तक स्वीकारून 4 महिन्यांमध्ये कायापालट करण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त केला. या प्रसंगी नगरसेविका लक्ष्मी लोकरे, देवीदास खन्नुकर, मल्लसर्ज पाटील व इतर उपस्थित होते. बसवनकुर्ची नजीक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यासाठी म्हणून उभारण्यात आलेला तपास नाका इतरत्र हलवण्यात यावा, अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे. येथील तपास नाका शनिवारी झालेल्या अपघातानंतर चर्चेत आला आहे. बेळगाव बागलकोट राज्यमार्ग असल्याने तसेच सांब्रा येथील विमानतळामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच सध्या ज्या ठिकाणी तपास नाका उभारण्यात आला आहे तेथे उतरतीचा रस्ता आहे, त्यामुळे अपघात होण्याचा जास्त संभव वाढला आहे.
महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. कागवाड अथणी तालुक्यातील द्राक्ष बागांची खरड छाटणी पूर्ण होत आली आहे. अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या वळीव पावसाने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. कमी पावसावर व पाण्यावर अवलंबून असलेली येथील द्राक्ष शेती अनेकांसाठी महत्वाची आहे. गेल्या 2 दशकांपासून तालुक्यात थॉम्सन सीडलेस, तास गणेश, सोनाक्का, सुपर सोनाक्का, आंबा सोनाक्का, माणिक चमन, अनुष्का या पांढऱ्या जातीच्या तर काळ्या जातीमधील साधा शरद, शरद, कृष्णा शरद, रेड ग्लोब व प्रिया अशा जातीच्या द्राक्षांचे उत्पादन करण्यात येत आहे. हुबळी येथील विद्यार्थिनीची एकतर्फी प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेचा येथील एकता सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार प्रशांत चनगौंड यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात मारेकरी कोणत्याही जातीचा असो त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. प्रशासनाने या संदर्भात तात्काळ दखल घेऊन कारवाईचा बडगा उगारावा असे म्हटले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष व इरफान तांबोळी यांनी मनोगतातून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या प्रसंगी हाफिज मुबारक, अब्दुल कनवाडे, शफीउल्ला गोलंदाज आदी उपस्थित होते. हुबळी येथे नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा करण्यात आलेला खून व वाढत असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाच्या निषेधार्थ एकसंबा येथे रविवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने निषेध फेरी काढून संताप व्यक्त करण्यात आला. सकल हिंदू समाजाने हुबळी घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. रविवारी सायंकाळी स्वामी विवेकानंद चौकातून निषेध फेरी सुरुवात करण्यात आली. तेथून महात्मा बसवेश्वर चौक, हनुमान मंदिर, गणेश चौक, संयुक्त मंगळवार पेठ, महादेव मंदिर मार्गे राणी चन्नम्मा चौकात निषेध फेरीची सांगता करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठी केलेले कार्य व लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या कार्यपद्धतीकडे आकर्षित होऊन जैनापूर, नागरमुन्नोळी येथील 50हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार शशिकला जोल्ले व भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. निपाणी महादेव गल्लीतील अनेक युवकांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी विनोद मगदूम यांनी उत्तम पाटील यांनी पराभवानंतरही ठेवलेला जनसंपर्क आणि काम यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश करत असल्याचे सांगितले. यावेळी उत्तम पाटील यांच्यासह नगरसेवक दत्तात्रय नाईक, दिलीप पठाडे, दीपक सावंत, सुनील शेलार, इम्रान मकानदार, शिरीष कमते आदींनी कार्यकर्त्यांचे स्कार्फ घालून स्वागत केले. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची ज्योतिबा डोंगरावर 23 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होत आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज बांधून प्रशासन, स्थानिक पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू आहे. आजपासून ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा मंदिर परिसरात डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आणि औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एकूण 280 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून 19 रुग्णवाहिका डोंगरावर दाखल झाल्या आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.